ऋतू कोणता चालू आहे समजून नाही राहिलं. उन्हाळ्यात पावसाळा चालू आहे. हा खतरनाक पाणी पडू राहिलं आमच्याकडे. डबरं साचले पुरे. 1 घंटा रफ पाणी पडलं आमच्याकडे. एवढ्या पाण्यातच घरून घेतली मी थैली घेऊन चाललो होतो किराणा आणायले. पण पहिले आलो मी मित्राच्या मित्राच्या इथं येऊन घेतले मी मित्राले. मित्रांनी आम्ही दोघंजण आलो मग फटाफट किराणा दुकानावरून किराण्याची थैली ठेवली. इथंच दिसला आम्हाला उम्या. या उम्याच्या घरी बी हॉटेल आहे. आमच्या दोघांची भेटरोज इथंच होत असते. याला व्हिडिओत घेतलं, बाय बाय केला आणि मग काढली आम्ही गाडी. मोसम एकदम मस्ताना होईल होता. त्याला म्हटलं चहा पिऊ. अशा मोसममध्ये चहा प्यायची मजा आहे. तेवढ्यातच मठवाल्या ताईनं थांबवलं. दादा म्हणे आमचे मठ नेऊन द्या एवढं हॉटेलवर. ताईचे मठ हॉटेलवर ठेवले. मग आलो विशालदाच्या दुकानावर, म्हणजेच की राधाकृष्ण अमृतुल्यवर. इथं आम्हाला दिसली मलाई कॉफी. म्हटलं आज चहा कॅन्सलच करून टाकू. चहा गरम गरम होता पण चहा कॅन्सल केला आज. विशालदाला मस्त गरम गरम कॉफी सांगितली. विशालदाने 4 कप बनवली. आम्हाला 2च कप पाहिजे होती. मग विशालदाकडून 2च कप घेतल्या. मलाई कॉफी एवढी जबरदस्त दिली की तुम्हाला काय सांगू. पुरे 24 रुपये फोनपे मारेल वसूल झाले. कॉफी पिऊन मग आलो आम्ही भाजीपाल्या दुकानावरून घेतला भाजीपाला. पुऱ्या जलम नाक्यावर फक्त याच दुकानावर सस्ता भाजीपाला भेटते. ते म्हणजेच की नानारी गेटच्या बाजूले. इथून भाजीपाला घेऊन आलो आम्ही किराणा दुकानावर. इथं आलो तर लाईन जायला होती. मित्र म्हणे मला जिमले जाणं याले बाय बाय केला. आणि मग आलो अंदर येऊन पहिले तेल वगैरे घेतलं. मग थोडंसं चिल्लर सामान घेतलं. लाईन जायला होती तर अंधारात मला दिसत नव्हतं, म्हणून मग मित्राला बोलवलं मी गाडी घेऊन. मित्र आला मला घ्यायला. मित्रांनी आम्ही दोघंजण चाललो मग घरी. चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करा.